गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आजचा आपला विषय आहे महर्षी अगस्त्य. रामायणातले ऋषी महर्षी यांची संपूर्ण परंपरा आपण वाल्मिकींपासून सुरुवात करून एका ऋषींविषयी स्वतंत्रपणे बोलत आता अगस्तींपर्यंत येऊन पोचलो आहोत. रामायणातल्या ऋषी परंपरेमधले तसं हा शेवटचा विषय आहे. अगस्तींनंतर हा विषय इथे संपतोय. पुढे नंतर आपण रामायणातलं धर्मतत्वज्ञान त्याच्यावर प्रयत्न करणार आहे बोलायचा. मध्ये आता मागच्या महिन्यामध्ये जर आपला खंड पडला काही कारणांमुळे, तर आता अगस्तींबद्दल बोलताना थोडंसं अलीकडनं घेऊ, म्हणजे मग कसं की आपली लिंक तुटणार नाही. आणि हे तर जेव्हा वसिष्ठांबद्दल बोलले होते तेव्हा कदाचित आपल्याला आठवत असेल तर वसिष्ठ आणि महर्षी अगस्ती हे दोघे जुळे भाऊ आहेत. मित्रावरुण नावाचे वैदिक देवता आहेत. मित्रावरुण म्हणजे मित्र म्हणजे सूर्य नव्हे बरं का. ह्यातला मित्रावरुण ह्यातलं ते जे मित्र ते म्हणजे कराराची देवता आहे. आणि वरुण आपल्याला माहिती आहे वरुण हे वैदिक देवता आहे. ह्या दोघांपासून उर्वशी जी आहे अप्सरा, तर हे कुंभोज भव आहेत, अगस्ती आणि वसिष्ठ. आता कसं असतं, साधारणपणे आपल्या लक्षात आलं असेल तर जे जुळी मुलं होतात त्याच्यातलं जे मुलं आधी हातामध्ये येतं ते धाकटं मानलं जातं आणि जे नंतर आपल्या हातात येतं त्याला मग थोरलं मानलं जातं. तर त्याप्रमाणे अगस्ती हे धाकटे आणि वसिष्ठ हे थोरले आहेत. तर उर्वशी आणि मित्रावरुण यांचे हे पुत्र आहेत. तर त्यांचं जे जन्मनाम आहे ना, तर ते मांदार्य असेल. भारतीय संस्कृती कोशामध्ये असा उल्लेख आहे त्यांचं जन्मनाम आहे मांदार्य. पण मग अगस्त्य हे नाव का बरं पडलं, तर अगम पर्वतम विंध्यम स्तंभयती इति अगस्त्य, म्हणजे विंध्य पर्वताला ज्यांनी स्तंभित केलं, म्हणजे तो वाढत होता आणि त्याला स्तंभित केलं म्हणून ते अगस्ती. आता आपण म्हणतो की पुराणातली वांगी पुराणात, पण खरं सांगू का, भूगोलाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की हिमालयसुद्धा समुद्राच्या दोन ह्याच्यामधनं असा उचलला गेलेला आहे. 33 पर्वताच्या रांगांमधनं तो हिमालय एकदम उचलला जाऊन वाढलेला आहे तो. आणि अजूनही आतमध्ये त्याच्या हालचाली चालू आहेत, म्हणजे तो कधी कधी वाढतोय किंवा खाली होतोय. आणि जर कदाचित कोणाला माहीत असेल तर बघा, म्हणजे काही वेळेला हिमालयाच्या इथे सुद्धा शिंपले वगैरे सापडतात असं म्हटलं जातं, कारण तो तर संपूर्ण बर्फाच्छादित आहे त्याचा काही भाग. तसं आता हे विंध्याच्या बाबतीत पण घडू शकतं की ज्या हालचाली भूगर्भातल्या होत असतील ते एकतर ती पर्वत तो थोडासा वाढतो किंवा मग खाली खाली होतो, असं होऊ शकतं भूगर्भातल्या हालचालींमुळे. आता कथानक असं सांगितलं जातं की अगस्ती त्या मार्गाने जात असताना त्या विंध्य पर्वतांनी त्यांना आदर दाखवण्यासाठी म्हणून वाकून नमस्कार केला. आणि अगस्त्य त्याला म्हणाले की मी दक्षिणेच्या दिशेला चाललो आहे आणि दक्षिणेतून मी परत येईपर्यंत बाबा तू असाच राहा, म्हणजे तू खूप उंच होत जाऊ नकोस. कारण मेरू पर्वत आणि विंध्य यांच्यामध्ये उंचीवरून स्पर्धा लागली, तू उंच का मी उंच अशी ती स्पर्धा लागली. असो, आता तो कथाभाग म्हणून त्यांनी तसा घेतलेला आहे. पण एक आपण काय म्हणतो व्यावहारिक विचार असा करू शकतो की त्यांनी उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा किंवा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध यांचा मध्ये जो हा विंध्य आहे त्या दोन दिशांना सांधण्यासाठी म्हणून काही ना काही प्रयत्न ह्या अगस्तींनी केलेले आहेत. कारण हा विंध्यमध्ये आडवा आला आहे
आणि हा जो देशाचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग एकमेकांना जोडला गेला पाहिजे, त्यांच्यात दळणवळण व्हायला पाहिजे, वाहतूक व्हायला पाहिजे, विचारांचा आदानप्रदान व्हायला पाहिजे, इकडचे लोक तिकडे जायला पाहिजे, तिकडचे लोक इकडे यायला पाहिजेत. ह्यासाठी म्हणून जो काही एकंदर खटाटोप किंवा प्रयत्न केला असेल तर तो अगस्तींनी केला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. अगस्ती हे अतिशय वेगळे आहेत. त्यांनी रामायणातलं आपलं वेगळेपण हे सिद्ध केलेलं आहे. वेगळे म्हणजे कसे? तपसाधना आहे, तपस्तेज आहे, सामर्थ्य आहे, त्याच्या जोडीला ते योद्धे आहेत, ते स्वतः योद्धे आहेत. आता मागील भागात आपण बघितलं होतं की वातापी आणि इल्वल हे जे 2 राक्षस होते, जे भारी ठरले होते आणि खरोखर सत्पुरुषांना, ऋषींना वगैरे ते फसवून त्यांना मारत होते. श्राद्धासाठी, भोजनासाठी बोलवायचे आणि हा वातापी आणि इल्वलपैकी एक जण त्यांच्या पोटात शिरायचा आणि दुसऱ्याने हाक मारली की तो पोट फाडून बाहेर यायचा. अशी आपण कथा मागील भागात थोडीशी बघितली होती. अगस्तींनी त्या अगदी आनंदाने त्यांच्या जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं. हो येतो की मी, मला काही नाही प्रश्न. आणि मग ठरल्याप्रमाणे हा वातापी पोटात शिरला आणि इल्वलने हाक मारल्याबरोबर अगस्तींनी पोटावरनं हात फिरवला, जोरात ढेकरला आणि म्हणले, आता कसा येईल वातापी? इल्वल म्हणला, म्हणजे मेला. वातापी हवेत विरला. मग इल्वलचा थरकाप झाला. आता तू पण मरणार, तुझ्या भावाकडे जाणार आता तू पण, चला आता तुम्ही करा तयारी. त्याला धरला, घरा फिरवला, आपटला आणि इल्वल नाही मारला. म्हणून आपल्याकडे असा एक प्रसिद्ध श्लोक आहे, वातापी भक्षितो येन पितापी च महाबलः अगस्त्य स्मृतिमात्रेण भुक्तम पीतम तू जीर्यते. म्हणजे एखाद दिवशी आपल्याला अजीर्ण झालं असेल, चुकून काही पावभाजी जास्त खाल्ली गेली असेल, थंडीचे दिवस आहेत, मटार आणि गाजर भरपूर मिळते, बटाटा पटकन पचत नाही कारण त्याने वात होतो, पण अगस्त्यांचं स्मरण केलं की विषही पचवायची शक्ती माणसाच्या अंगामध्ये येते. म्हणून अगस्त्यांचं स्मरण हे त्यासाठी केलं जातं. विनोदाचा भाग सोडून द्या की समाजातला दुरिताला पुरून उरण्याचं सामर्थ्य हे अगस्तींकडे होतं. आणि नुसतं तपाने नाही तर शक्तीने, बलाने असे तपस्वी अगस्ती होते. अगस्त्य हे सुरुवातीला गंगा किनारी काशी येथे त्यांचा आश्रम होता आणि मग पुढे ते दक्षिणेकडे पूर्ण तमिळनाडूपर्यंत पोचलेले आहेत. वेदामध्ये मग असं वर्णन केलेलं आहे की किनारपट्टीवरून, म्हणजे सागराच्या किनारपट्टीवरून उड्डाण करून आसपासच्या बेटावरील संरक्षण व्यवस्थेवर संपूर्ण लक्ष ठेवायचं काम हे अगस्तींनी केलं आहे. म्हणजे होते कुठे? ते काशीमध्ये. विंध्य ओलांडला सबंध, गेले कुठे? भारताच्या दक्षिण टोकाला म्हणजे तमिळनाडूमध्ये, जिथे आता कन्याकुमारी वगैरे हे रामेश्वरम ही सगळी बेटं आहेत, तिथेपर्यंत पायी पदभ्रमण आहे. संपूर्णपणे पायी फिरलेले आहेत. आणि अगस्तींचे आश्रम रामायणाच्या आधीपासून सुद्धा भारतभर अगस्तींचे आश्रम आहेत. तर गंगा किनारी, परत गंधमादन पर्वत, तिथे उत्तर प्रदेशात गयेजवळ, मलयगिरी पर्वताजवळ, केरळमध्ये महेंद्र पर्वताजवळ अशा अनेक ठिकाणी अगस्तींचे आश्रम आहेत. का बरं आहेत एवढे सगळे आश्रम? आता आपल्याला हाही प्रश्न पडला असेल की रामदासांचं पण आपण म्हणतो ना, 1100 मठ स्थापन केले समर्थ रामदासांनी. संपूर्ण भारतभर म्हणजे अगदी श्रीलंकेपर्यंत रामदासांचे मठ आहेत. 1100 मठ, तंजावर, श्रीलंका इथपर्यंत रामदासांनी. आणि त्या काळात म्हणजे बरं परिस्थिती लक्षात येते का बघा की प्रभू रामचंद्रांचा हा जो काळ आहे, भयंकर मातलेले आहेत हे सगळे दानव आणि सगळे दक्षिणेकडचे, दक्षिणेकडून येऊन ते भारी ठरलेत. आणि इतके भारी ठरलेत की अक्षरशः वर्णन आहे हा रामायणातल्या अरण्यकांडामध्ये. वर्णन असं आहे, म्हणजे आत्ता आपण जेव्हा शरभंग सुतीक्ष्णांचा विषय बघितला, शरभंगांनी
समाधी घेतल्यानंतर जेव्हा रामचंद्र पुढे चालेत अक्षरशः ऋषींच्या हाडांचा खच पडलाय असं वर्णन वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आता ती परिस्थिती बघितली आणि रामदासांची परिस्थिती म्हणजे शिवजन्माच्या आधीची परिस्थिती तरी काय आहे, किती मातले. म्हणजे आता तुम्ही हाही एक गमतीचा भाग बघा की तुम्ही जर भावार्थ रामायण काढून वाचलात ना तर एकनाथांनी जे रावणाचं वर्णन केलं तर रावणाला दाढी आहे का, तर हे यवन सगळे दाढीवाले. मग हे यवन म्हणजे काय, साक्षात रावणच आहेत. रावण बरा यवन नको असली भयंकर परिस्थिती त्या काळात आहे की नाही, म्हणून नाथांनी वर्णन केलेल्या रावणाला दाढी आहे. हां, आणि 1100 मठ आणि त्याच्यात सुद्धा रामदासांचं विशेष वेगवेगळ्या घळीमध्ये रामदास राहिलेले आहेत, हो की नाही. अगस्तींचं विशेष त्यांच्या आश्रमामध्ये पशु एकमेकांशी मैत्रभावाने राहत होते. म्हणजे हरिण आणि वाघ एकत्र मैत्रभावाने राहत होते. म्हणजे पशु आपलं वैर विसरून राहत होते. आणि जिथे जिथे रामदास गेलेले आहेत अक्षरशः त्या घळीतून वाघ बाहेर आलेला आणि रामदास तिथे राहिलेले. सत्य आहे हां, हे कपोलकल्पित काहीतरी आपलं कोणाला तरी मोठं करून सांगायचं म्हणून असं नाही, ही सत्य घटना आहे. म्हणजे अशा घळींमध्ये दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो. म्हणजे अक्षरशः आपले देवी देवता कुठे कुठे सरोवरांमध्ये वगैरे विसर्जित केलेले त्यांनी वाजत गाजत त्यांची स्थापना रामदासांनी केलेली आहे. आणि इथे राष्ट्र निर्माणासाठी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी अगस्ती पायी पदभ्रमण त्यांनी सगळीकडे केले. म्हणून मी त्यावेळेला बोलले असेल, लक्षात असेल तर, की रामदास आणि अगस्तींमध्ये खूप ठिकाणी मला साम्य दिसत 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 गेले. ते आता पुढच्या ह्याच्यात लक्षात येत जाईलच. असो तर देशकाल परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण राक्षसांसाठी एक प्रकारचा धाक निर्माण करून त्यांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं. ऋषी मुनी म्हणजे केवळ आत्मोद्धारासाठी उपासना करून मोक्षासाठी प्रयत्न करणारे, अहिंसेचा पुरस्कार करत प्रतिकार न करणारे, यज्ञदीक्षेच्या बांधिलकीमुळे शापवाणी पण न उच्चारणारे, तितिक्षा वृत्तीने अन्याय अत्याचार सोचणारे असं चित्र अगस्तींनी बदललं. स्वतःच्या व्यक्तिमत्वाने ते चित्र त्यांनी बदललं की हा असाच अन्याय हे सोसत राहतील तर धर्मही लयाला जाईल, राष्ट्रही लयाला जाईल. अगस्त्य जेव्हा तामिळनाडूमध्ये गेले तर त्यांनी तमिळ भाषेचं व्याकरण निर्माण केलं. इथे अजून एक गोष्ट अशी आहे की संस्कृतच्याही आधी तमिळ बरं का, संस्कृतच्याही अगोदर ही तमिळ भाषा आहे. म्हणजे द्रविड संस्कृती ही जी इथं होती ही आर्यनंतर आलेले आहेत असं टिळकांचंही म्हणणं आहे की आर्य बाहेरून आलेले आहेत आणि मूळ इथले जे होते रहिवासी तर ते तमिळ आहेत. त्यामुळे तमिळ भाषा ही संस्कृतच्याही अगोदरची आहे. पण तमिळचं व्याकरण मात्र अगस्तींनी निर्माण केलेलं आहे. कारण व्याकरणच मुळात भाषेचा गाभा असतो ना, त्यामुळे ते व्याकरण अगस्तींनी निर्माण केलं आहे. आणि अशा रीतीने आर्य द्रविड संस्कृतीचा समन्वय हा अगस्तींनी घडवला. त्यामुळे तामिळनाडूमध्ये अगस्तींना खूप मानतात आणि त्यांना शंकराचा शिष्य असं मानलं जातं. तामिळनाडूमध्ये अगस्तींना शंकराचा शिष्य मानतात. अगस्त्य मुनींनी सर्व लोकांच्या हितासाठी महाभयंकर असणाऱ्या राक्षसांचा स्वतः वध केला आहे. घडलंय असं की कालकेय राक्षसांनी अतिशय उत्मात केला आणि देवांनाही त्राही त्राही करून सोडलं. शेवट सगळे देव अगस्तींपाशी आले की हे आटपतच नाही आहेत, कालकेय राक्षसाचा आता काय करावं. आणि होता होता हे सगळे कालकेय राक्षस समुद्राचा आश्रय घेऊन समुद्राच्या तळाशी जाऊन बसले त्यांच्या सेनेसह. अगस्तींनी समुद्रप्राशन केला, राक्षसांना उघडं पाडलं आणि देवांनी त्या राक्षसांचा निपात केला, निर्दालन केलं. ह्यातही काही ना काहीतरी आपण ज्याला म्हणतो उपकात्मक असू शकतं की ज्याला आपण म्हणू आत्ताच्या काळातही म्हणू की एक विचार करा ना की समुद्र आपल्याकडे फार प्राचीन काळी म्हणत असत की समुद्र उल्लंघन पण पाप आहे वगैरे वगैरे हे मानलं जायचं.
कारण समुद्रापासून पण धोका आहे. फक्त भूमीवरनं येण्या जाण्यातला धोका आहे असं नाही, समुद्रमार्गाने पण धोका आपल्यापर्यंत येऊ शकतो. समुद्रमार्गाने शत्रू आपल्यावर आक्रमण करू शकतो. त्यामुळे समुद्रसुद्धा सुरक्षित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा पहिला विचार कोणी मांडला असेल तर तो अगस्तींनी मांडला. आता ते कसं आहे, पुराणातल्या म्हणजे त्या काळातल्या गोष्टी आहेत, त्याला रूपक आहे, त्याला रूपकाची झालर आहे, पण ती लक्षात एवढाच त्याच्या मागचा विचार घ्यायचा की बाबा समुद्रमार्ग किंवा समुद्राची सुरक्षितता कशी राखता येईल हा विचार अगस्तींनी पहिला मांडला. आणि म्हणून पुढे जाऊन शिवबांनी जर पहिलं काम काय केलं असेल तर आपलं आरमार बळकट करून सोडलं. सगळ्या समुद्राच्या सगळ्या बाजूनी आपलं आरमार बळकट करायचं काम शिवबांनी केलं. मला प्रत्येक ठिकाणी जाणवतं की रामायणातले कितीतरी गोष्टी ह्या शिवचरित्रामध्ये उतरलेल्या आहेत. म्हणजे शिवबांनी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये त्या उतरवलेल्या आहेत. म्हणजे त्यांचा किती बारीक अभ्यास असू शकेल शिवरायांचा सुद्धा ह्या रामायणाचा असो. तर रामायणातल्या वर्णनाप्रमाणे अगस्तींचा आश्रम हा प्रचंड विस्तृत होता, खूप मोठा आश्रम होता. आणि त्या काळामध्ये आपण जसं आता मंदिरामध्ये जातो तसे सगुण मूर्तींची मंदिरं नव्हती. तर काय होत्या, चैत्य मंदिरं, म्हणजे ह्या सगळ्या गुरुकुलामध्ये असलेल्या ह्या यज्ञवेदी किंवा वेदिका हेच त्या काळातली मंदिरं होती. म्हणजे ज्याला आपण कुठे विष्णूचं, कुठं दत्ताचं, कुठे गणपतीचं अशी मंदिरं त्या काळामध्ये नव्हती. ह्या गुरुकुलामध्ये असलेल्या ज्या कोणी यज्ञभूमी किंवा यज्ञवेदी हीच त्या काळची मंदिरं. तर ह्या आश्रम म्हणजे जणू भव्य विद्यापीठ होतं अगस्तींचा. असं मी का म्हणते त्याच्यामागचं कारण आहे, अगस्तींचा धातुविज्ञानाचा प्रचंड अभ्यास होता. नानाविध शस्त्र जी त्यांनी स्वतःसुद्धा निर्माण केली होती आणि धातुविज्ञानाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. हवामानशास्त्राचा अभ्यास होता. समाजशास्त्र, धर्मशास्त्र, शस्त्रास्त्रविद्या ह्या सगळ्याचं अध्ययन आणि अध्यापन हे त्यांच्या आश्रमामध्ये घडत होतं. आणि एकाच ठिकाणी असं नाही, हे जे मी वर्णन केले या सगळ्या आश्रमांमधनं ह्याच पद्धतीतनं व्यवस्थापन अगस्तींनी लावून दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या काळातली मॅनेजमेंटसुद्धा कशी असेल. म्हणजे अजूनही आपण आत्ताच्या काळातसुद्धा आपण म्हणतो ना की जर मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल डॅशबोर्ड उघडून बसा, तर डॅशबोर्ड उघडून तर बसाच, पण अगस्तींचाही अभ्यास करा की त्या काळातलं व्यवस्थापन हे अगस्तींनी कसं लावलं असेल. म्हणजे असे तू हिमाचल त्यांचे एवढे आश्रम मी आत्ता अजून वर्णन व्हायचं आहे, बरेच आश्रम, त्या सगळ्या आश्रमांमधनं ही भव्य विद्यापीठ आहेत आणि हे खरं वैभव आहे आपल्या देशाचं. आणि हे सगळं व्यवस्थापन अगस्तींनी लावून दिलेलं आहे. तर रामायणात रामचंद्रांच्या तोंडी असं वर्णन आहे की महात्मा अगस्त्य सर्व लोकांकडून पूजित आहेत. अगस्त्यांचा सत्प्रभाव असा आहे की आश्रमात कुणी कधी खोटं बोलत नाही. क्रूर, शठ, नृशंस किंवा पापाचारी मनुष्य इथे टिकत नाही. एष लोकार्चित साधुर हिते नित्यं रतसताम अस्मानादि गानेश श्रेयसा योजयिष्यति. नात्र जीवेन मृषावादी क्रूरो वा यदि वा शठः नृशंसः पापवृत्तो वा मुनिरेश तथा विधा. म्हणजे त्यांचा प्रभाव असा आहे की त्यांच्या आश्रमात आपापसात वैर तर दूरच, पण ही लोक टिकूही शकत नाहीत. म्हणजे त्यांना तिथे एंट्रीच नाही. तेव्हा श्रीराम अगस्तींच्या आश्रमात गेले त्यावेळेच्या स्वागताचं सुद्धा वर्णन आहे. आज लक्ष्मणाने जाऊन अगस्तींच्या शिष्यांना सांगितलं रामचंद्र आले असं सांगितल्याबरोबर अगस्तींना अतिशय आनंद झाला. आणि म्हणजे ते तर केवढे मोठे श्रेष्ठ असे महर्षी आहेत, एवढ्या सगळ्या आश्रमांचे आत्ताच्या भाषेमध्ये म्हणायचं तर डीन आहेत.
म्हणलं त्यांनी बाहेर नाही ना याचं केबिनमध्ये, त्यांच्या केबिनमध्ये तुम्ही गेलं पाहिजे वास्तवात, म्हणजे आत्ताच्या भाषेत परिभाषेत बोलायचं तर. पण नाही, अगस्ती पटकन बाहेर आलेले आहेत. रामचंद्र आलेत कळल्याबरोबर शिष्याला सांगितलं स्वागताची तयारी कर पटकन. आणि त्या काळातलं स्वागत कसं होतं, जेव्हा अतिशय विशेष किंवा अत्यंत प्रिय असा जेव्हा अतिथी येईल त्यावेळेला सगळ्यात आधी अग्नीला आहुती दिली जायची, पहिली आहुती द्यायची. का तर माझा अत्यंत प्रिय असा अतिथी आलेला आहे. म्हणजे आपण नाही का आता पटकन बहिणीला दारात बघितलं की थांब गो थोडा चहा टाकते बस, भले ती चहा घेऊन आली असली तरी, पण कुणी दुसरा असेल तर चहा करायचा आहे का असं विचारलं जातं. असो, पण जेव्हा अत्यंत प्रिय असा अतिथी जेव्हा येईल तेव्हा पहिली आहुती अग्नीला दिली जायची. पुढे त्या अतिथीला अर्घ्य पाद्य पूजन आणि मग फलाहार हे सगळं दिलं जायचं. पण अगस्ती स्वतः पटकन पुढे झाले. रामचंद्रांना त्यांनी आलिंगन दिलंय, म्हणजे रामचंद्र त्यांना साष्टांग दंडवत घालायला खाली वागतात नाही तर मग त्यांनी त्यांच्या दंडाला पटकन धरलं, घट्ट आलिंगन दिलं आणि म्हणाले किती वाट बघायला लावली मला, मी तुमची खूप वाट बघत होतो. आणि मग रामचंद्रांनी दंडवत घातलं, नमस्कार केला, सगळ्यांकडे एक छान स्मित देऊन अगस्ती म्हणाले मी कधी एकदा तुम्हाला भेटीन असं मला झालं होतं. आणि सीतेकडे बघून म्हणाले तुझ्या पातिव्रत्याचा महिमा मी काय वर्णन करू, तुझ्यासारखी श्रेष्ठ प्रतिव्रता तर अख्ख्या पृथ्वीवर शोधून सापडणार नाही, एवढा मोठा तुझा त्याग आहे. पण इथून पुढचा क्षण क्षण तुला सावध राहायचा आहे, एक एक क्षण तुझ्यासाठी सावधगिरीचा आहे, हे लक्षात ठेव जानकी. म्हणजे अतिशय एखाद्या आपल्या मुलीला जवळच्या बोलावं इतक्या अत्यंत प्रेमानं त्या सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं. अगदी हाताला धरून नेऊन आसनावर बसवलं, अर्घ्यपाद्य स्वतः केलं, शिष्यांकरवी नाही करवलं, शिष्यांना नाही सांगितलं, स्वतः त्यांचा अर्घ्यपाद्य त्यांना फलाहार वगैरे. आणि मग रामचंद्रांनी सगळा इतिवृत्तांत सांगितला की मी 10 वर्ष इथे दंडकारण्यामध्ये आहे, वेगवेगळ्या ऋषींना भेटलो, शरभंगांना भेटलो, सुतीक्षणांना भेटलो आणि तुम्हाला कधी भेटीन अशी मलाही आस लागली होती. आणि जेव्हा सुतीक्षणांनी सांगितलं तेव्हा आज तुमच्या भेटीचा सद्भाग्य मला लाभलं असं स्वतः रामचंद्रसुद्धा म्हटले. त्या आश्रमामध्ये 1-2 दिवस रामचंद्र स्वतः राहिलेले आहेत. आणि का राहिले असतील बरं, काहीतरी चर्चा विमर्श झाला आहे. अगस्तींसारखे सर्वश्रेष्ठ ज्यांनी संपूर्ण भारत पदभ्रमण करून अख्खा देश डोळ्यांनी बघितला आहे, अख्खी लोकस्थिती डोळ्यांनी बघितली आहे, त्यांच्याबरोबर असलेल्या चर्चा ही केवढ्या उच्च पातळीवरची असू शकेल म्हणजे आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि त्यानंतर अगस्तींनी काय केलं तर प्रभू रामचंद्रांना वैष्णव धनुष्य दिलंय, जे स्वतः विश्वकर्म्याने निर्माण केलेलं वैष्णव धनुष्य, जे सुवर्ण आणि रत्नांनी सजवलेलं असं धनुष्य प्रभू रामचंद्रांना दिलं. सूर्यासारखा तेजस्वी बाण आणि अक्षय भाता दिला, बाण कधीच संपणार नाहीत असा अक्षय भाता दिला, खड्ग दिलं आणि इंद्राने त्यांना ठेव म्हणून दिलेली तलवार रामचंद्रांना दिलेली आहे. वर्णन असं आहे हेमरत्न विभूषितम महच्चापम निर्मितम विश्वकर्मणा अनेन धनुषा राम हत्वा संख्ये महासुरान. गालातल्या गालात हसलेत अगस्ती. का सांगू का, आता मागील व्याख्यानात आपण आता लक्षात असेल तर बघा की सीताबाईनं रामचंद्रांना काय म्हणली, अहो राक्षसांनी तर आपल्याशी काही साक्षात वैर घेतलं नाही, मग आपण त्यांना का बरं मारायचं. पण एवढा जर त्या राक्षस ऋषींचा खच पडलेला तिथे दिसतोय असं असताना आपण कसं गप्प बसायचं नाही का. म्हणून राक्षसांचा निपात झाला पाहिजे हा दृढ निश्चय किंवा दृढ प्रतिज्ञाच रामचंद्रांनी तात्काळ केलेलीच होती, त्याच क्षणी केलेली होती या सगळ्या ऋषींच्या समोरच. आणि मग अगस्ती गालातल्या गालात हसले आणि रामचंद्रांना म्हणाले
की तुमची जी काही प्रतिज्ञा आहे ती मला माहिती आहे. अतिशय महत्त्वाचा वस्तुपाठ अगस्तींनी इथे दिलेला आहे, जो शिवछत्रपतींना रामदासांकडनं मिळालेला आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? आपण जेव्हा चाफळला जर जातो, खाली अशी एक गुहा आहे चाफळमध्ये, तिथे म्हणजे समर्थ रामदास आणि शिवछत्रपतींची गुप्त बैठक होत असे आणि खूप गोष्टी शिवछत्रपतींच्या आणि त्यांच्या आपापसात सल्ला मसलत होत असे. कारण अत्यंत सूक्ष्म असं लोकस्थितीचं निरीक्षण हे समर्थांचं होतं आणि समर्थांचं मार्गदर्शन शिवछत्रपतींना होतं. कोण नाही म्हणू देतच, बघतेच एकेकाला. होतं म्हणजे होतं. तसं प्रभू रामचंद्रांना अगस्तींनी मार्गदर्शन केलेलं आहे. काय की स्वतः बलवान व्हावे, राक्षसांना ठोसा देण्याचे सामर्थ्य बाणवावे. कारण राक्षसांना, असुरांना, दानवांना, पाशवी वृत्तीच्या आतंकी दुष्ट दुर्जनांना ठोकूनच काढलं पाहिजे. त्यांना गोंजारून चालत नाही, त्यांना भाई भाई म्हणून चालत नाही. ते कधीच भाई होऊ शकत नाही. ते बाई पळवून नेतात पण भाई होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. कळलं ना? त्यांना चुकूनही भाई म्हणण्याचं पातक आजही भोगतोय. जाऊ दे, तर म्हणजे नकोच तो विषय. मला सुरक्षित घरी गेलं पाहिजे. तर म्हणून ह्यांना ठोकूनच काढणं हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ अगस्तींनी दिलेला आहे. आणि म्हणून शाहिस्ते खानाला काय, अफजल खानाला काय ठोकावाच लागला. शिवछत्रपतींना नरसिंह अवतार घ्यावाच लागला. त्याला गोंजारून चाललं नाही ना, येणे माझ्या बबड्या करून त्याचा कोथळाच फाडावा लागला. तेव्हाच त्यांची दहशत निर्माण झाली. दहशतीला उत्तर त्यांना दहशतीनेच द्यावं लागलं. असो, भारतीय युद्धशास्त्राचा नियमच असा आहे की दुष्ट दुर्जनाला मारणं हीच खरी नीती आहे आणि त्याला कसं मारावं याला कसलाही विधिनिषेध नाही. कारण ते ज्या वाममार्गाने आपली माणसं मारत असतील तर तशा वाममार्गाने मारायलाही कुठलीच अनिती लागू होत नाही. ती सुद्धा नीतीच असते. कारण ते पाशवी मार्गाने जर वागत असतील तर आपणही त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना उत्तर देणं ही नीती असूच शकते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मारिता मारिता मारावे, तेणे गतीस पावावे, फिरून येता भोगावे महद्भाग्य. म्हणजे मारायला आलाय म्हणून गाल पुढे केला तर गालासकट मुंडकं पण निघून जाईल. हा विवेक आपल्याला असायला हवा. अगस्तींनी रामांना पंचवटी इथे राहण्याचा सल्ला दिला. कारण त्यांचा आश्रम पंचवटीपासून काहीसा जवळ होता. पण त्यात सुद्धा एक पथ्य पाळलंय की काहीसा अंतरावरच त्यांना ठेवलंय. ते फार जवळही नाहीत आणि फार दूरही नाही. अशा पद्धतीने त्यांना अगस्तींनी मार्गदर्शन केले. अगस्तींचे आश्रम फक्त भारतात होते असं नाही, तर जावा, बाली द्वीपापर्यंत, मलय पर्वत, ताम्रवर्णी नदी तिच्या उगमस्थानी अशा अनेक ठिकाणी अगस्तींचे आश्रम आहेत. रामायणातल्या किष्किंधाकांडामध्ये असा उल्लेख आहे की वानर पथकांना सीता शोधासाठी मार्गदर्शन करत असताना सुग्रीवानं असं सांगितलंय की मलय पर्वताच्या शिखरावर सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या ऋषीश्रेष्ठ अगस्तींचं दर्शन घ्या. त्यांची अनुज्ञा घेऊन ताम्रवर्णी नदी ओलांडून पुढे जा. अशा पद्धतीने अशा अनेक ठिकाणी, परत महाराष्ट्रात सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये अकोलाजवळ अगस्तींचा आश्रम आहे. म्हणजे एका महाराष्ट्रात सुद्धा बघितलं तर नाशिक म्हणजे पंचवटीजवळ, परत नगर जिल्ह्याजवळ असे अनेक म्हणजे किती ठिकाणी विखुरलेत बघा ना अगस्तींचे आश्रम. आणि एक लक्षात घ्या, अजून मी पुढे नाही तसं कळेलच, जिथे जिथे रामांना जावं लागलंय त्याच्या जवळपास अगस्तींचा आश्रम आहेच. आणि हेही लक्षात घ्या, रामदासांच्या बाबतीतही असंच आहे की जिथे जिथे शिवरायांना पराक्रम करायला म्हणून जावं लागलंय तिथे तिथे रामदासांचे शिष्य आजूबाजूला होतेच. आणि रामदासांचे शिष्य
हे सुद्धा शस्त्रास्त्र चालवण्यात निपुण होते. किमान स्वसंरक्षण करून घेण्या इतके ते निपुण नक्कीच होते. स्वतः रामदासांच्या हातामध्ये जी कुबडी असायची त्यामध्ये एक तलवार गुप्त रूपामध्ये असायची. एक तर स्वसंरक्षण हा एक मुद्दा, आणि समोरून जरी आला एखादा तरी स्वतःचं रक्षण तरी किमान करण्यासाठी एक त्यांच्या कुबडीमध्ये एक तलवार अखंड असायचीच रामदासांच्या. असो, जेव्हा रामसेतू बांधला तर त्या रामसेतूजवळ पांड्य देशामध्ये पण अगस्तींचा आश्रम होता. संपूर्ण भारत त्यांनी पादाक्रांत ह्यासाठी केला की राष्ट्र निर्माण करण्यासाठी म्हणून अगस्तींनी हे सगळा म्हणजे अक्षरशः आपला देह झिजवला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. अगस्तींची ग्रंथसंपदा अगस्त्य संहिता ही खूप प्रसिद्ध आहे. 33 अध्यायांच्या या ग्रंथामध्ये अगस्त्य आणि त्यांचे शिष्य सुतीक्ष्ण यांचा संवाद आहे. जसा दासबोधामध्ये कल्याणस्वामी आणि समर्थांचा संवाद रूपामध्ये हा दासबोध आहे, म्हणजे दोघांच्या संवाद रूपात लिहिलेला, तसा हा ग्रंथ अगस्त्य आणि सुतीक्ष्ण यांच्यातला संवाद रूपात आहे. त्यामध्ये उपासनेची रहस्य आहेत. नानाविध पद्धतीच्या उपासना, सगुणोपासना, निर्गुणोपासना, ह्या सर्व प्रकारच्या सूक्ष्म उपासना, ह्या सगळ्या प्रकारच्या उपासनेचं रहस्य किंवा वर्णनं या अगस्त्य संहितेमध्ये आहे. अगस्त्यांचा आयुर्वेदाचा प्रचंड अभ्यास होता आणि वैद्यकशास्त्रावरचा त्यांचा जो ग्रंथ आहे अगस्त्य रसायनम नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. संस्कृत आणि तमिळ दोनही भाषांमध्ये त्यांचे ग्रंथ आहे अगस्तींचे. स्थापत्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे अगस्त्य कलाधिकारम नावाचा ग्रंथ आहे. आणि अगस्तींनी रचना केलेली 2 अत्यंत महत्त्वाची स्तोत्र आहेत. एक म्हणजे ललिता सहस्रनाम, त्याची निर्मिती अगस्तींनी केली. ललिता सहस्रनाम जे म्हटलं जातं, आपल्या नवरात्रामध्ये लोक ललिता सहस्रनामाचा जो पाठ करतात, तर हे ललिता सहस्रनाम हे अगस्तींनी रचलेलं आहे. आणि आदित्य हृदय स्तोत्र, आता ह्या आदित्य हृदय स्तोत्राची पण कथा अशी आहे. आदित्य हृदय स्तोत्र अर्थातच भगवान सूर्यनारायणांवर रचलेलं स्तोत्र आहे. आणि एक क्षण असा आला की रावणाशी युद्ध करत असताना रामचंद्रांना प्रश्न पडला, म्हणजे गीत रामायणातलं पण ते गाणं आहे ना, आज का निष्फळ होती बाण, रामांच्या मुखातनं ते गाणं आहे की आता हा कसा आटपेल, ह्याला मी कसा आटपू, असा जेव्हा प्रश्न पडला तर ती रात्र तिथे झाली आणि अगस्ती मध्यरात्री युद्धभूमीवर गेले. युद्धभूमीवर अगस्ती मध्यरात्री गेलेले आहेत आणि रामचंद्रांना सांगितलं की पहाटे या आदित्य हृदय स्तोत्राचे तू पुनश्चरण कर आणि मग तू युद्धभूमीवर जा, तुझा विजय अटळ आहे. आज रावणाचा वध तुझ्या हातून निश्चितच आहे, पण तुझा जो सूर्यवंशातला तू आहेस तेव्हा त्याचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी, तुझ्या मस्तकावर असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आदित्य हृदय स्तोत्राचा उपदेश अगस्तींनी युद्धभूमीवर जाऊन केला आहे. बघा किती विशेष आहे, म्हणजे ऋषींची किती तळमळ असेल त्या काळातल्या राष्ट्र निर्माणासाठी आणि ह्या असुरवधासाठी, ह्या सगळ्या दानवी पाशवी लोकांना, ह्या लोकांचा संहार होण्यासाठी केवढी तळमळ असेल की युद्धभूमीवर जाऊन त्यांनी रामचंद्रांना उपदेश केला की उद्याच्या उद्या पहाटे सूर्योदयाच्या आधी या आदित्य हृदय स्तोत्राचा पुरश्चरण कर, म्हणजे पुनरावृत्ती करायची 13 वेळा 15 वेळा जे काय असेल तशी. आणि मग त्या पद्धतीने रावणाचा वध हा झाला. तर कवी कालिदासांनी रघुवंशामध्ये असं वर्णन केलेलं आहे. आता बघा, आपल्याकडचं जे भारतीय खगोलशास्त्र आहे त्यामध्ये आता हे जे सप्तऋषी आहेत तर ते तारका समूहामध्ये आहेत असं आपण म्हणतो. आता वशिष्ठ, अरुंधती आपण त्यावेळेला पण म्हणलं की तारका समूहामध्ये. तर भारतीय खगोलशास्त्रानुसार ह्या
तारका समूहात आकाशामध्ये दक्षिणेकडे जो तारकापुंज आहे त्याच्यामध्ये अत्यंत ठळक दिसणारा एक तारा म्हणजे ते अगस्त्य. अगस्त्य नावाचा तारा आहे आणि त्याचं खूप विशेष आहे बरं का, की हा तारा भाद्रपद मासामध्ये उगवतो. पंचांगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील बरं का. भाद्रपद मासामध्ये हा तारा उगवतो. त्याच्या उदयानंतर पावसाळ्यात गढूळ झालेलं नद्यांचं पाणी निवळतं. म्हणजे अगस्त्य उदय झाला की गढूळ पाणी निवळतं. कारण कसं आहे, आषाढ महिना हा प्रचंड पाऊस असतो. म्हणजे सगळा आजूबाजूचा जो मळ किंवा नद्यांच्या भोवतीने असणाऱ्या काठावरचं सगळं वाहून जात असेल प्रचंड मोठ्या पावसामध्ये. मग श्रावण होतो, मग नंतर भाद्रपद. भाद्रपदानंतर जरा पाऊस विरमतो, थोडासा अधूनमधून पडतो. म्हणजे पडत असं म्हणायला लागेल. आता डिसेंबरपर्यंत पडतच राहिला, त्याला काही धरबंदच नाही राहिला आहे. आता निसर्गाचं सगळंच चित्र बदललं आहे. पण अगस्त्य जेव्हा तारा उगवतो तेव्हा नद्यांचं पाणी निवळतं, गढूळ म्हणजे ते सगळा गाळ खाली बसतो नद्यांचा. आणि हा तारा दक्षिण गोलार्धात दिसणारा अतिशय तेजस्वी तारा आहे. एक तर अगस्त्यांनी दक्षिणेकडे खूप प्रचंड काम केलेलं आहे आणि हा अगस्त्य तारासुद्धा दक्षिण गोलार्धामध्ये अत्यंत सुस्पष्ट असा दिसतो. अगस्त्यांच्या तपोबलाचा संबंध या ताऱ्याशी जोडला आहे आणि त्या ताऱ्याचं खरं म्हणजे पारिभाषिक नाव हे कॅनोपस असं आहे. हा तारा जानेवारी ते एप्रिल या काळात दक्षिण दिशेला पाहिलं की दिसतो. अगस्त्य ताऱ्याच्या उदयामुळे समुद्रामध्ये बाष्पीभवन घडतं. हळूहळू उन्हाळा सुरूच होतो ना, मग समुद्रात बाष्पीभवन घडतं आणि त्याचा अस्त झाला की वर्षा ऋतूला प्रारंभ होतो आणि भाद्रपदापर्यंत नद्यासुद्धा छान निवळतात, पाणी स्वच्छ होतं. असं ह्या अगस्त्य ताऱ्याचं वैशिष्ट्य. म्हणजे खगोलशास्त्रानं सुद्धा अगस्तींचं जे तपोबल आहे त्याची दखल घेतली आहे असं म्हटलं पाहिजे. पुन्हा आपल्याकडे ही जी हादगा नावाची वनस्पती आहे, तिला ती आपण हादग्याच्या फुलांची भाजी करतात ना, पांढरी पांढरी अशी ती हादग्याची फुलं असतात. तर त्या हादगा या वनस्पतीला सुद्धा अगस्तींचं नाव दिलं आहे. कारण त्या वनस्पतीचं काहीतरी निदान आयुर्वेदिक महत्त्व असेल किंवा ती औषधी असू शकेल म्हणून त्या वनस्पतीचं नावसुद्धा अगस्त्यांचं नाव त्या वनस्पतीला दिलेलं आहे. मला एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करायची अशी की हे जे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज आहे ना, आपल्या फर्ग्युसन कॉलेजच्या शेजारीच ते कॉलेज आहे बघा. तर त्यांचं जर हे आहे लॉ कॉलेज, विधी महाविद्यालय, फार काही दिवसांपूर्वी त्यांनी संपूर्णपणे अगस्त्य ह्या विषयावर पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतली होती बरं का. आणि खूप म्हणजे मोठे मोठे व्याख्याते तिथे अगस्त्यांवर व्याख्यान द्यायला, अगदी डॉक्टरेट हे आता मी सुचेताताई परांजपे, प्रणवजी गोखले वगैरे हे आणि पण बाहेरच्या प्रदेशांमधले वगैरे पण लोक तिथे अगस्त्यांवर बोलायला आले होते. मला हे किती विशेष आश्चर्य वाटलं की आजही त्या कॉलेजमध्ये ह्या गोष्टीवर भर दिला जातो आहे की आपलं न्याय म्हणजे संविधान असू दे किंवा आपला विधीचा अभ्यास असू देत, पण त्याचा संबंध कुठेतरी आपल्या वैदिक परंपरेशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे आजही माझी पुतणी म्हणली, अगं काकू आम्हाला ते IKSशी काहीतरी जोडायला सांगितलं आहे आमचा एखाद्या विषय सरांनी. म्हणलं आपण जोडूया की IKSशी, तू फक्त सांग रामायणाशी जोडायचं असेल धावा तेवढं जोडता येईल, बाकी म्हणशील तर जरा थांब. रामायणाचे हवे तेवढे दृष्टांत मी देईन, अगदी पावला पावलावरचे दृष्टांत देईन. कारण संपूर्ण नीतिशास्त्राचा जर खरोखर अभ्यास करायचा असेल तर रामायणासारखा दुसरा ग्रंथ नाही. आचारसंहिता, विचारसंहिता, संपूर्ण नीतिशास्त्र ह्याचा जर काही पायाभूत आधारस्तंभ जर काही असेल तर ते म्हणजे रामायण आहे. पहिलं रामायण उघडा, तिथून पुढे जावा. कुठल्या धर्मग्रंथाकडे जायचं असेल तिथे रामायण हेच मूळ संपूर्ण याची संहिता आहे नीती आणि धर्माची. आणि त्याचा पुढे आपल्याला परामर्श घ्यायचाच आहे इथून पुढच्या काळात. तर अगस्त्यांचं विशेष असं की ते एक जागी न राहता अखंड भ्रमण करत राहिले. अनेक ठिकाणी आश्रम त्यांनी स्थापन केले
अस्त्रशस्त्रांचा साठा आणि शस्त्रास्त्र विद्येचा प्रसंगी वापर त्यांनी केला आणि समाजातील लोकांना निर्भय केलं, अभय दिलं. श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा अगस्त्य उपस्थित होते. अक्षरशः एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे अगस्त्य होते. एक चालतं बोलतं भव्य दिव्य अशी संस्था जणू हे अगस्त्य होते. आणि संपूर्ण ब्रह्मांडातील एक तेजस्वी तारा म्हणजे हे अगस्त्य ऋषी आहेत. म्हणजे अगस्त्यांचं कार्य हे इतकं मोठं आहे की त्यांचं वर्णन करायला शब्दच नाही आहे. अक्षरशः संपूर्ण रामायणाचा जेव्हा आपण विचार करतो, त्या एका एका ऋषींचा जेव्हा आपण विचार करतो की हे एक एक ऋषीच केवढं मोठं विद्यापीठ आहेत. त्यांच्या एका एका व्यक्तिमत्वाचा किंवा त्यांच्या स्वतंत्रपणे चरित्राचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा खरोखर आपल्या हे लक्षात आलं की एक एक ऋषी केवढे सामर्थ्य संपन्न आहेत. आणि पण विचार केला तर अत्यंत निस्पृह, अत्यंत निष्काम आणि अनासक्त, कशाचंच आसक्त नाही असे हे एक एक ऋषी आहेत. आपल्याकडे संस्कृतमध्ये म्हण आहे, देवनिर्मितम देशम ऋषी निर्मितम राष्ट्रम. ही आपली जी भारत भूमी आहे ही देवनिर्मित आहे, देवांनी निर्माण केलेली अशी ही भूमी, मातृभूमी ही अत्यंत परम पवित्र आहे. तुम्हाला गंमत सांगते बरं का, पंडित सातवळेकर आहेत ना, त्यांचं एक पुस्तक आहे बरं का, वैदिक धर्म. खरंच ते म्हणजे आउटप्रिंट आहे, पटकन मिळत नाही, पण मला रामकृष्ण मठामध्ये योगायोगाने एक प्रत मिळाली. अगदी छोटेखानी पुस्तक आहे ते, पण काय प्रचंड सुंदर पुस्तक आहे. तर वैदिक धर्माचा त्याच्यामध्ये त्यांनी ओहापोह केला आहे. पण मातृभूमीवरची जी सूक्तं आहेत ना, ऋग्वेदातली मातृभूमीची जी सूक्तं आहेत म्हणजे ते पहिलं राष्ट्रगीत आहे असं म्हणलं तरी चालेल. संस्कृतातलं अत्यंत रसाळ आणि अफाट सुंदर असं ते हे आहे. आणि आपण ही जी आरतीनंतर हे म्हणतो ना, आपण काय म्हणतो मंत्रपुष्पांजली, ते दुसरं तिसरं काही नसून हे आपलं राष्ट्रगीत आहे. कळलं का? म्हणजे राष्ट्र कसं उन्नत होत जातं त्याचं वर्णन त्याच्यामध्ये. आता जेव्हा आपण धर्माचा विचार करणार आहोत, रामायणातल्या धर्मतत्वज्ञानाचा, तर योगायोगाने मी कुठेतरी त्याचा निश्चित उल्लेख करेन, कारण त्याचा अगदी बारीक सारीक बारकाईने मी सगळं लिहून घेतलेलं आहे. अजून एक पुस्तक सांगते, वर्तक म्हणून. आता आपल्यापैकी बरेच जण म्हणजे पुण्यातलीच आहात, तर शनिवार पेठेमध्ये वर्तक आश्रम किंवा तपकिरीचा कारखाना, ते जे डॉक्टर वर्तक होते, डॉक्टर म्हणजे मेडिसिनमधले डॉक्टर, त्या डॉक्टर वर्तकांनी वास्तव रामायण नावाचं पुस्तक हे केलेलं आहे, म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ते अखंड भरपूर देशांमधनं फिरलेले आहेत. आणि विशेष आश्चर्य सांगायचं तर त्यांनी विमानशास्त्र, रामायणातल्या विमानशास्त्राचा विशेष अभ्यास दाखले देऊन हे केलेलं आहे. त्यामुळे तेही पुस्तक मला अतिशय आवडलं आणि खूप विचारपूर्वक आणि सगळ्या गोष्टींचे संदर्भ आणि दाखले देऊन त्यांनी लिहिलेलं आहे. तेही पुस्तक मला असं सहज जाता फार सांगावं असं वाटतं. म्हणजे मला मोहच आवडत नाही. मी काही पुस्तकांच्या प्रचंड प्रेमातच पडते खरंच. मी ते अख्खं पुस्तक झेरॉक्स मारून घेतलं, कारण ते मिळणार नाही हो, दुर्मिळ आहे ती गोष्ट. आणि खरं सांगू का, मी पुस्तकाचा एक पानसुद्धा कोणालाही चुकूनसुद्धा देत नाही. मला दे म्हणलं तर नाही, मी कोणालाही देत नाही. पुस्तक माझ्या घरातलं मी कोणालाही देत नाही. चुकून कोणाला अगदी बहिणीच्या घरात दिसलं तर हे माझं पुस्तक आहे, मला लिहून टाक, माझं मला राहू दे, मी वाचित नाही तर वाचणार नाही, पण तुझ्याकडे नको, नाहीच देत. कारण इतकी काही पुस्तकं अशी आहेत ना हो की ती खरोखर प्रेमात पाडतात माणसांना. तर असो, ही सगळी माझ्या वाडवडिलांची कृपा आहे, म्हणून मला हे सगळं रामाचं प्रेम, म्हणजे एक वाक्य अक्षरशः सांगू का, अगदी अंतर्मनातला खोल ह्याच्यातनं सांगते की माझ्या आजींनी त्या काळात हाताला धरून रामाच्या मंदिरात नेलं, हा राम आणि इथे नमस्कार कर, बस. तिथून जे रामाचं प्रेम जडलं ना, ते पुढे असं जडलं की सासरही रामभक्तीनं ओथंबलेलं मिळालं. अक्षरशः रामभक्तीनं ओथंबलेलं सासर मला मिळालं. आणि ह्या सगळ्यांचे उदंड
उपकार आहेत की मला रामायणातलं एक अक्षर वाचायचं सौभाग्य मिळालं. आणि म्हणून या ठिकाणी ह्या सगळ्या ऋषींचं ऋण इतकं गलबलून आलं आहे पोटामध्ये. खरोखर या ऋषी ऋणातनं आपण कितीही जन्म घेतले तरी नाही पुरे पडू शकणार. आपल्याकडे म्हणतात ना, देव ऋण, पितृ ऋण, ऋषी ऋण असतं. तर हे ऋषी ऋण इतकं मोठं आहे की या ऋषी ऋणातनं आपण कदापि नाही हे होऊ शकणार. पण किमान त्यांचे एक चरित्र आपण वाचू शकलो हे सुद्धा काही थोडं आहे का? केवढी मोठी गोष्ट आहे की आपण निदान ते अक्षरं वाचू शकलो आणि त्याचं अवलोकन करू शकलो. ही ऋषींचीच, सगळ्या 7ही ऋषींची कृपा एकाच वेळी एकवटून आली इथं या ठिकाणी. आणि यांनी संधी दिली आपल्याला की बाई गं बस इथे आणि घे बोलून. म्हणून हे सगळं घडलं अक्षरशः. तर संपूर्ण रामायणाच्या कथानकाचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की ऋषी महर्षींच्या तपस्तेजाने साऱ्या रामकथेचीच उंची अत्यंत अद्वितीय झाली. खरंच की एक साधं सरळ कथानक आहे की बाबा राम नावाचा एक राजकुलामध्ये राजपुत्र जन्माला आला, त्याचं पुढे लग्न झालं, सीता नावाची बायको मिळाली, तिचं हरण झालं, रावणाला मारलं, रामाने सीतेला घेऊन परत आला, संपलं कथानक. पण नाही ना, ही जी रामकथेची एवढी उंची भव्य दिव्य झाली हिमालयासारखी, ती ह्या सगळ्या ऋषी महर्षींच्या तपस्तेजामुळे झाली. म्हणजेच आपण म्हणतो की वाल्मिकींचा राम हा वाल्मिकींनी युवक किंवा तरुण किंवा मनुष्य रूपामध्येच वर्णन केलेला आहे. आपण त्याला देवता रूप केलं, त्याचं पूजन अर्चन केलं. पण एक लक्षात आलं का तुमच्या की देवालाही ऋषींचंच सामर्थ्य कामाला आलं. देवाच्या पाठीशी या सगळ्या ऋषींनी आपलं तपस्तेज लावलं आणि म्हणून रामकथेची उंची ही एवढी मोठी अक्षरशः हिमालया इतकी उत्तुंग झाली. किंवा शिवचरित्राची उंची ही या संतांमुळे उत्तुंग झाली. तुकाराम महाराज असू देत, समर्थ रामदास असू देत, नाथ असू देत, ह्या सगळ्यांमुळे शिवचरित्राची उंची ही एवढी उत्तुंग झाली की यावत चंद्र दिवाकर या चरित्रांना तोडच नाही. ही चरित्र अशी आहेत की यावत चंद्र दिवाकर गायलीच जाते. रामकथा कधी शिळी होईल का? नाही ना. कुठेही रामकथा आपल्या थोडी जरी श्रवणावर पडली तरी अरे आपण पुन्हा नव्या दमाने, अक्षरशः कोरोना काळामध्ये पुन्हा रामानंद सागरांची ती रामायणाची सिरियल किती आत्मीयतेने बघितली सगळ्यांनी. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगू का? मी एक प्रसंग परवाच्या दिवशी कुठेतरी असा वाचला असेल, ते फेसबुकमध्ये गंमत सांगते की जेव्हा अगदी सुरुवातीला रामानंद सागरांनी रामायण हे केलं ना, प्रसारित केलं, म्हणजे लोकांकडे टी व्ही नव्हते हो, नाही का? तर लोक असं रस्त्याने वगैरे सुद्धा ते रामायणाची गोडीच अशी आहे हो. अक्षरशः तुम्हाला सांगते, राजीव गांधींची रॅली त्या दिवशी कॅन्सल केली. काही रॅलीला कोणी येणार नाही, तो त्या काळापुरती ती रॅली कॅन्सल केली आणि नंतर ती रॅली घेतली गेली. हे रामकथेचं सामर्थ्य आहे की राजकारणी सुद्धा झोकला असू देत, लोकांना बघू देत. अक्षरशः म्हणजे मला तर एवढं आठवत आहे की माझी आजी रविवार पेठेत राहायची ना, तर ते नॉवेल मशीनचं ते दुकान होतं कडेला गुजराती शाळेच्या समोर. तर ते टी व्हीचं दुकान होतं. लोकांना उभं राहायला जागा नसायची ती रामकथा बघायला. ते लोक उभं राहायचे रामायण उभं राहून लोकांनी रामायण बघितलेलं आहे. आणि कोरोना काळात सुद्धा पुन्हा जेव्हा लागलं तितक्याच आत्मीयतेने लोकांनी बघितलं आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक त्याही वेळेला झालेला आहे. म्हणजे बघा ना किती, म्हणजे हृदयामध्ये किती त्या रामकथेचं स्थान असू शकतं, त्याला म्हणजे तोड नाही. असो, महर्षी वाल्मिकींचा राम हा युवक आहे, कथानकाचा नायक, नीतिमान, धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, ज्ञानी, अत्यंत नम्र आहे. पण जर संतापला तर त्रिभुवनालाही भारी ठरेल असा तो आहे. त्याग, संयम, प्रेम, जिव्हाळा, वचननिष्ठा, कर्तव्य कठोरता या भावभावनांचं दर्शन हे संपूर्ण रामायणामध्ये दिसून येतं. रामायणातील ऋषी महर्षींचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक ऋषींचं व्यक्तित्व
अतिशय स्वतंत्र आहे, एकासारखे दुसरे नाहीत, हां की नाही. प्रत्येकाची पार्श्वभूमीच वेगळी आहे आणि त्यांच्या ग्रंथसंपदाही वेगळ्या आहेत, त्यांचे आश्रम, त्यांची व्यक्तिगत चरित्र हे सगळं वेगळं आहे. पण गंमत काय आहे, सगळे एकत्र एका विचाराने आलेले आहेत. आणि ही गंमत माहिती आहे का, की प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्याही आधीपासनं जेव्हा दशरथ राजांनी अश्वमेध यज्ञ केला तिथून ती सगळी योजना सुरू झालेली आहे. आणि तो म्हणजे आता आपण पंचांग जसं मांडतो तसं कदाचित ऋषींनी त्यावेळची नक्षत्र स्थिती असं मांडत आता ह्या दिवशी राम इथे असतील, पुढे राम इथे असतील, पुढे असं असेल, म्हणून अगस्त्यसुद्धा म्हटले, मी मगाशी म्हटलं किती वाट बघायला लावली मला, म्हणजे अगस्त्यांची योजना होती आता एवढ्यात राम माझ्या इथे येणार आहेत का, तर एवढा मोठा असुर संहार करायचा आहे, असुरी वृत्तीचा नायनाट करायचा आहे आणि धर्माची स्थापना करायची आहे, हो की नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मग त्या युगामध्ये ते करायचं आहे म्हटल्यावर ऋषींनी सगळ्यांनी त्यांची टीम एकदम कामालाच लागली, हो की नाही. एकही जण थांबले नाहीत, प्रत्येकाने आपापली कामगिरी पटापट चोख बजावली. आता इथून तिकडे जायचं बरं का, तिथून तिकडे जायचं बरं का, हे अगदी ठरवून नियोजनपूर्वक, किंवा हे सुद्धा सगळे वानरगण आपण जे म्हणतो ती योजना तिथूनच, की मला मदतीला तुम्हाला यायचं आहे आणि कोणाच्या अंशापासून कुठला वानर तेही ठरलं, की सूर्याच्या अंशापासून कोण, वायूच्या अंशापासून कोण, इंद्राच्या अंशापासून कोण, हेही सगळं तिथेच योजना करून मग प्रभू रामचंद्रांचा हा सगळा संपूर्ण दिग्विजय घडलेला आहे. आणि सोपं नाही आहे, पार अयोध्या म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाऊन रामसेतू बांधून तो दिग्विजय केला आहे. एकट्या माणसाचं काम आहे का, कारण मनुष्य देह धारण केला आहे. कुठेही अद्भुत चमत्कार केलेले आहेत, निदान कृष्णलीलेमध्ये भरपूर अद्भुत चमत्कार आहेत, एकही अद्भुत चमत्कार नाही आहे. पण तरीही हे सगळं का घडलं आहे, त्याच्या पाठीमागे ही सगळी पार्श्वभूमी आहे, की ह्या सगळ्या ऋषींचा वरदहस्त प्रभू रामचंद्रांच्या पाठीशी होता. असो, रामायणातील ऋषी परंपरा पुरुषार्थाचा गौरव करणारी होती. व्यक्तिगत पातळीवर विरक्त, अनासक्त, निष्काम असणाऱ्या ऋषींनी राष्ट्राच्या जडणघडणीसाठी सर्वस्व पणाला लावलं. असुरवधासाठी, दुष्ट दानवांच्या निर्दलनासाठी आत्मिक बळ त्यांनी पणाला लावलं. आपल्याकडची सगळी देव दुर्लभ अशी सगळी अस्त्रशस्त्र अत्यंत उदार हस्ते रामचंद्रांना प्रदान केली. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात, संपूर्ण विश्वाचं कल्याण, संपूर्ण विश्वाचं हित हेच ऋषीप्रणीत राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. स्वामीजी म्हणतात की तुम्ही स्वतः ऋषी झाल्याशिवाय ऋषीप्रणीत राष्ट्र म्हणजे काय हे तुम्हाला चुकूनही कळणार नाही. तुम्ही स्वतः भारत डोळ्यांनी पाहिल्याशिवाय भारत म्हणजे काय हे तुम्हाला कळणार नाही. ते एवढ्या तिथे परदेशामध्ये गेले, त्या सगळ्या झगमगाटामध्ये गेले, तिथे सगळीकडे व्याख्यानं केली, पण शेवट भारताकडे परत येत असताना कोणीतरी विचारलं, स्वामीजी तुम्हाला आता आम्हाला सांगा की तुम्हाला तुमचा भारत कसा वाटतो. आजही मला माझा भारत प्रचंड, मला त्याच्याविषयी प्रेम आहे. भले तिथे पैशाचं दारिद्र्य आहे, भले तिथे आर्थिक सुबत्ता आत्ता नसेल, पण माझा भारत हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्या भारतासाठी माझा आत्मा आजही तितकाच तळमळतो आहे की त्या देशाच्या, त्या मातृभूमीच्या धुळीला स्पर्श करण्यासाठी माझा आत्मा या क्षणालाही तळमळतो आहे. हे स्वामीजींचे उद्गार आहेत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. असो, तर रावणवध झाला, श्रीरामांचा विजय झाला, त्यात या सर्व ऋषी महर्षींच्या त्यागाचा विजय झाला, निष्ठेचा, संयमाचा विजय झाला. या ऋषी महर्षींचा अभ्यास करताना, स्वतंत्रपणे चिंतन करताना क्षणोक्षणी
कृतज्ञता दाटून आली. या भारतभूमीचे खरं वैभव निष्कांचन, निष्पृह आणि अनासक्त असणारा ऋषी, महर्षी, संत, सत्पुरुषांच्या विचारामध्ये सामावलेलं आहे. इथले सद्विचार, सद आचार हेच आपलं खरं वैभव आहे. कारण प्राचीन काळात आपला भारत कधीही सत्ता पिपासू नव्हता. एकमेकाचं ओरबाडावं अशी वृत्ती त्या काळात नव्हती. ही मुघलांकडनं आलेलं बीज आहे की स्वतःच्याच बापाला छेदायचं आणि त्याचं राष्ट्र आपण ओरबाडून घ्यायचं, त्याची सत्ता आपण ओरबाडून घ्यायची, भावालाच पिरगळायचं आणि त्याची सत्ता आपण ओरबाडून घ्यायची. हे सगळं ओरबाडीचं जे काही प्रकरण आहे ते सगळं बाहेरून आपल्याकडे येऊन रुजलं. मूळ भारतीय परंपरेचा गाभा हा सत्ता पिपासू कधीही नव्हता. त्याच्या मागचं कारण हे होतं की राजसत्ता ही ऋषीमुनींच्या अंकित होती. ऋषीमुनींचे विचार, ऋषी महर्षींच्या विचारांना धरून राजसत्ता होती आणि म्हणून तिथे सत्ता पिपासूपणा चुकूनही नव्हता. उगाच का भरत गेला रामांना भेटायला पायपीट करत आणि काटाकुटातनं तुडवत की तू चल बाबा परत म्हणून. कारण त्याच्या मागचं हे की ऋषीमुनींचे जे विचार किंवा ही जी वैदिक संस्कृती आहे ही अत्यंत नीतिमत्तेचा गाभा असणारी अशी आहे. असो म्हणून समर्थांनी म्हटल्याप्रमाणे वाल्मिकी ऋषी बोलिला नसता तरी आमाशी कैशी रामकथा. वाल्मिकींनी ही जी अजरामर रामकथा लिहिली त्यांची प्रासादिक रसाळ वाणी, साधी सोपी भाषा, उत्कटता, वर्णनांमधील जिवंतपणा, प्रसंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अत्यंत समरस होऊन जातो. हे वाल्मिकींचे आपल्यावर असलेले अनन्यसाधारण उपकार आहेत. धर्माचरणाची महती पटवण्यासाठी म्हणून ह्या काव्य रचनेची निर्मिती झाली आहे. महर्षी वशिष्ठांचं स्थान असो, विश्वामित्र असोत, अत्री, भरद्वाज ह्या सगळ्यांनी राष्ट्राची उभारणी करण्यासाठी म्हणून हे सगळं काम पुढे नेलेलं आहे. वेदांचं अध्ययन करण्यासाठी 100 वर्षांचे 3 जन्म मागणारे भरद्वाज ऋषी असोत, विमानशास्त्रावर स्वतंत्रपणे ग्रंथरचना भरद्वाजांनी केली. ह्या भरद्वाजांचं सुद्धा रामायणातलं योगदान हे अनन्यसाधारण आहे. अत्री अनुसूयेचं मार्गदर्शन असो, दंडकारण्यामध्ये वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमांमधनं रामचंद्रांनी केलेल्या तत्वचर्चा असोत, सुतीक्ष्ण आहेत, शरभंग आहेत. कितीतरी ऋषी माझ्याकडनं वर्णन करायचे राहून गेलेत. मतंग ऋषी राहून गेलेत, मतंग ऋषींविषयी बोलायचं राहून गेलं आहे. किंवा जाबालींबद्दल, जाबालींचं खूप वेगळंच असं वैशिष्ट्य आहे. जाबाली हे प्रचंड वेगळे आहेत बरं का. ह्या सगळ्या ऋषी परंपरेमध्ये जाबाली हे ज्याला आपण आत्ताचे चार्वाक म्हणतो ना, भारतीय दर्शनशास्त्रातलं नास्तिक दर्शन जे चार्वाक हे मुळात बृहस्पतींचा मुलगा म्हणतात. आपल्याकडे बुध बृहस्पती म्हणतात. त्यातले हे जे बृहस्पती आहेत त्यांचा मुलगा म्हणजे चार्वाक असं मानलं जातं. ज्याला आपण नास्तिक दर्शन म्हणतो की देह गेला की काहीच नाही आहे, ऋणम कृत्वा घृतम पिबेत वगैरे तेवढं एकच वाक्य आपल्याला आयुष्यात लक्षात राहतं. चार्वाक म्हणलं की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, संपला चार्वाक, असं नाही आहे. तर त्याचं मूळ जे आहे आपण म्हणू तर ते जाबालींमध्ये आहे. त्याचं मूळ हे जाबालींमध्ये आहे. तिथून पुढे आपण चार्वाकांचा विचार करत असतो नेहमी. तर ते पण माझ्याकडनं राहून गेले. तर माझ्या मनामध्ये खरोखर एक विचार आहे की हे जे सगळ्या ऋषींविषयी आत्तापर्यंत आपण इतके दिवस बोललो त्याचं कुठेतरी एक पुस्तक रूपात करायचा माझा खूप मानस आहे, म्हणजे विचार आहे. त्यात भर घालायचे, भरपूर भर घालावी लागेल. भर घालून ते लवकरात लवकर रामाच्या कृपेनं पुस्तक रूपात व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असतील तर ते घडावं असं मला वाटतंय. असो, तर हा संपूर्ण गौरवशाली असा हा इतिहास आहे आणि ह्या सगळ्या ऋषींनी उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरानुबोधत असं आपल्याला हात उंचावून सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या अगदी घरोघरी जात्यावरच्या ओव्यांमधून पण माय भगिनींनी रामराज्याची स्वप्न पाहिली
त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की रामायण हा भारतीयांच्या मनाचा मानबिंदू आहे आणि हे ऋषी या रामकथेचे पंचप्राण आहेत आणि आपण ह्या ऋषींच्या ऋणामध्ये अक्षय राहूया, त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करूया आणि इथेच विरमूया. जय जय रघुवीर समर्थ.